मी माजी चेअरमन आनंदराव गेनभाऊ सोनवणे वाघाळे एक शेतकरी आहे आणि शेतकरी असून आम्ही खाली पाटावरती लिफ्ट केलेलं आहे आणि जे हिरवं बागायत दिसतंय हे मानसिंग भैया आणि वळसे पाटलांची पुण्य आहे। मी 7 वर्षापूर्वी पाटावून लिफ्ट केल्यानंतर ह्या ठिकाणी मी ऊसाचं पीक घेतलं 4 वर्ष आणि ह्या वर्षी मी कांदा लावलाय। पाटावरती 24 तास आम्हाला मानसिंग भैयांच्या आणि वळसे पाटलांच्या माध्यमातून आम्हाला 24 तास लाईट आहे। दिवसा पाणी धरायला आम्हाला अजिबात अडचण नाही। रातभर पाणी पाटाचं विहिरीत पडतं आणि शेततळी भरून राहतात। परंतु खालचे काही वाघ, मागल्या वर्षी खालच्या वाघांनी आम्हाला एवढा त्रास दिला की आमचे पाईप तुटले जायचे। पाईप तोडल्यानंतर वीजच्या मोटरीचं पाणी सगळीकडे व्हायचं, टाटर जाळायचे। पण आम्ही मानसिंग पाटलांना मी फोन केला, पाटील आमचे ऊस जळायला लागले, कांदे जळायला लागले। त्यांनी साहेबांना कॉन्टॅक्ट केलं पण तिथून मोर आमचा पाईपाला धक्का लागला नाही। म्हणून वळसे पाटलांना मतदान करायचं आणि वळसे पाटील हे आपल्याला का पाहिजेत तर ते मंत्री होणार आहेत। पाच मंत्र्यामध्ये वळसे पाटलांचा नाव असते आणि एवढ्या मोठ्या माणसाला आपण हुकवायचं नाही। हे जनतेला माझं आव्हान आहे की वळसे पाटलांनाच का मतदान करायचं। तर सुजलाम सुफलाम आमची ही शेती झाली। आम्ही हे मलठणच्या पठाराव 225 गट नंबर मलठणच्या पठारावून मी मुलाखत देत आहे, कारण आमच्या इथं पहिल्या जवाऱ्या व्हायच्या पण वळसे पाटील आमदार म्हणून आम्हाला आले शिरूर आंबेगावला। तिथून मोर आमचं सगळं क्षेत्र बागायती झाले। आम्ही सगळेजण वाघळकर सगळेजण वळसे पाटलांना 90% मतदान करणार आहोत। तर सर्वांना हात जोडून विनंती आहे, आपण बी वळसे पाटलांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे आणि वळसे पाटलांना येत्या आता 20 तारखेला सर्वांनी 2 नंबरचं बटन दाबून वळसे पाटलांना विजयी करायचे। कारण वळसे पाटलांशिवाय पर्याय नाही, वळसे पाटलांशिवाय पर्याय नाही। कोणी येईन आणि उभं राहीन त्याच्यात काय उपयोग नाही। आपल्याला बैलगाडी चालवणारा मंत्री करायचा आहे, बैलगाडी चालवणाऱ्याला मतदान करायचे। का करायचे? बैलगाडी खालचा किती बी काही म्हटला पण बैलगाडी चालवणाऱ्यालाच किंमत असते आणि बैलगाडी चालवणारा हा आपला दाता आहे। त्याला मतदान करा आणि प्रचंड बहुमताने विजयी करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।